नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सध्या युवकांच्या समोर भविष्यातील संरक्षण हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून अनेक समस्यांपासून युवकांचे संरक्षण होणे गरजेचे असल्याचे मत इचलकरंजीचे दिवाणी न्यायाधीश जी.एम. नदाफ यांनी व्यक्त केले. ते इचलकरंजी इथं आयोजित राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पर्यावरणीय कायदेशीर सहायता व समुदाय भविष्यातील संरक्षण उपक्रम अंतर्गत आजचे नियोजन म्हणजे उद्याचे संरक्षण या विषयावर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जागरूकता शिबिरात कायदेशीर मार्गदर्शन करत होते. हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा इचलकरंजी जिल्हा न्यायाधीश जे.एल. गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी आणि इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी व DKTE संस्थेचे इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाणिज्य शाखा इचलकरंजी यांच्या संयुक्त पर्यावरणीय कायदेशीर सहायता व समुदाय संरक्षण उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आले होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश जी.एम. नदाफ यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळात विविध मानवीय कृतींमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत तसेच अशा प्रकारच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी भारतीय संविधानातील नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्त्व याबाबत अधिक मार्गदर्शन केले. यावेळी अंमली पदार्थांविषयी जनजागरूकता व सुदृढ जीवन दिशा व्यसनमुक्त भारताचा संकल्प याबाबत शिबिरामध्ये बोलताना ॲडव्होकेट ज्योती सागर पाटील यांनी अंमली पदार्थ आणि मद्य व्यसन केल्यामुळे मानवाची प्रकृती खालावते तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी तो हिंसक बनतो आणि पैशासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींकडे वळतो. त्यामुळे तो कौटुंबिक जीवन समाज जीवनापासून दूर जातो. बऱ्याच वेळा विक्रेते तरुणांना बेकायदेशीर अंमली पदार्थ विकतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नशा व गुन्हेगारी यांची प्रवृत्ती वाढते. अंमली पदार्थांचे व्यसन करून गाडी चालवल्यामुळे अपघात देखील घडतात. अंमली पदार्थ बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याची शिक्षा व दंड याबाबतही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एस. अग्निहोत्री यांनी केले. आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख जी.बी. खानाज यांनी केले. सदर कार्यक्रमास ॲडव्होकेट ओंकार कुर्डे, ॲडव्होकेट गौरी गाडवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवार, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजित माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, राहुल काटकर, शैलेंद्र राजपूत, महेश कांबळे, महिला प्रतिनिधी दीपाली हणबर, ॲडव्होकेट भरत जोशी, ॲडव्होकेट वैभव सुतार, ॲडव्होकेट अक्षय शिरगुप्पे व विधी सेवा समितीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरजकर व बार असोसिएशनचे प्रवीणभाऊ फगरे यांनी विशेष प्रयत्न केले.